औदुंबरावत एक शूर योद्ध्याची विलुप्त कहाणी. औदुंबरावत ही त्याच्या पराक्रमाचीच गोष्ट नाही, तर त्याची एक निरागस प्रेम कहाणी देखील आहे. अमरावतीच्या मातीत दडलेली एक विलक्षण गाथा. कथेची सुरुवात पात्रपरिचयाने करूया. वीरबाहू औदुंबर रावत साम्राज्याचा अभागी युवराज. राजपुत्र असून आदिवासीच्या कबिल्यात राहतो. सम्राट वीरप्पा भद्रायू आणि महाराणी पद्मिनीचा पुत्र. महान योद्धा, वाघाशी द्वंद्व करण्याची क्षमता. कथेचा नायक सम्राट वीरप्पा भद्रायू. औदुंबर रावत साम्राज्याचे सम्राट. महान योद्धा. दक्षिणेतील कालकय्य दानवांना दक्षिणेतच रोखून ठेवल्याने भारतवर्षात नाव लौकिक. परंतु महाराणी पद्मिनीच्या हत्येच्या आरोपामुळे कडेलोटाची शिक्षा भोगावी लागली. महाराणी पद्मावती सम्राट वीरप्पा भद्रायू यांची प्रथम पत्नी. पट्टराणी औदुंबरावत नगराची प्रजा हिला देवीचे स्वरूप मानते. महाराणी असून आदिवासीच्या कबिल्यात राहते. महाराणी नंदिनी सम्राट वीरप्पा भद्रायू यांची द्वितीय पत्नी. महाराणी पद्मिनीच्या हत्येच्या कारस्थानात सहभागी असते. सम्राट वीरभद्र सम्राट वीरप्पा भद्रायू यांच्या मृत्यूनंतर हा वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी सम्राट म्हणून राजगादीवर बसतो. महाराणी नंदिनीचा पुत्र मोठा झाल्यावर क्रूर शासक म्हणून ओळख निर्माण करतो. हा सम्राट असूनही राजकारभार अमात्यांच्या हातात असतो. अमात्य रुद्रभट्ट सम्राट वीरप्पा भद्रायू यांचा अमात्य. महाराणी नंदिनीचा भ्राता सत्तालोभासाठी वीरभद्राला सिंहासनावर बसवतो. सत्ता स्वतःच्या हातात केंद्रित करतो. महाराणी सुवर्णकांता सम्राट वीरभद्र यांची पत्नी. पतीसारखाच क्रूर व्यवहार. राघवा औदुंबरावत सैन्याचा प्रमुख अधिकारी. याच्या पूर्वजांनी औदुंबरावताच्या सिंहासनासोबतच जन्म आणि मरणाची गाठ बांधून दिलेली. सम्राटापेक्षा सिंहासनाची सेवा करावी या सिद्धांताचे काटेकोर पालन करतो. विक्रमा औदुंबरावत साम्राज्याचा प्रमुख हेर. रत्नम सम्राट भद्रायू यांचा निष्ठावान सैनिक. भवरसिंग मेळघाट जंगलातील आदिवासी कबिल्याचा प्रमुख. महाराणी पद्मावतीला बहीण मानून आश्रय देतो. भौरी आदिवासी सुंदरी. भवरसिंग यांची मुलगी, वीरबाहूची प्रेयसी. भामा भवरसिंग यांची पत्नी. फकीरा एक आदिवासी पुरुष, वीरबाहूचा साथीदार. शेरू जंगलातला संदेशवाहक. भीष्मका ऋषी महर्षी अगस्ती यांचे प्रमुख शिष्य. राजा राजवर्धन पद्माबाती आधुनिक ओडिसामधील महानदीच्या किनारचे विलुप्त नगर या छोट्या वतनदारीचे मालक. महाराणी पद्मिनीचे पिता. लोपमुद्रा औदुंबरावत साम्राज्याचे पितामहा कृथपुत्र भीमा यांची कन्या. महर्षी अगस्ती यांची पत्नी. सम्राट वीरप्पा भद्रायू यांची बहीण. मारुती राघवचा थोरला बंधू. सम्राट भद्रायूसाठी मरायला तयार होतो. भल्लाळ औदुंबरावताचा दानव जातीतील मल्ल. महाराज सिंघनदेव दक्षिण भारतवर्षातील कालिकट या राज्याचे राजे. मेळघाट भाग 1. हिंस्र बलाढ्य वाघाची डरकाळी संपूर्ण अरण्यात दुमदुमली होती. औदुंबर, कंदब, पिंपळ व कडुनिंब हे वृक्ष वाढलेल्या या जंगलात दुपारचा सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पूर्णतः पोहोचत नव्हता. आता तर सूर्य आपले दिनचक्र संपवून पश्चिमेला डोंगराआड सरकला होता. त्यामुळे जंगलात हळूहळू अंधार पसरायला सुरुवात झाली होती. म्हणून सगळ्या निशाचर प्राण्यांनी आपल्या पोटाची भूक मिटवण्यासाठी जंगलात भ्रमती सुरू केली होती. पाखरांचा किलबिलाट सुरू झाला होता. चोचीमध्ये आणलेल्या फळांच्या बिया आपल्या पिलांना भरवताना ती पाखरे पिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून घरट्याभोवती पंख फडफडवून नाचत होती. त्या किलबिलाट करणाऱ्या पक्ष्यांचा काळ बनून येणाऱ्या एका अजगराने झाडाला
वेटोळे घातले आणि वरच्या दिशेने तो हळूहळू सरकू लागला होता. दिवसभरातील उन्हाचा दाह शमवण्यासाठी काळ्या मुखाच्या लंगोरांच्या टोळीने अंग ओले चिंब केले होते. वाघाच्या भीतीने ती वानरे पिलांना पोटाशी धरून या झाडावरून त्या झाडावर उड्या मारीत होती. जंगल उंच डोंगरावरून दरीत वेगाने कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज आनंददायी वाटत होता. ज्या डोंगरावरून पाणी कोसळत होते त्या डोंगराच्या विरुद्ध दिशेवरील कापरीवर उभे राहून वीरबाहू ते नयनरम्य दृश्य पाहत होता. कमरेपासून गुडघ्यापर्यंत त्याने गेंड्याची कातळी गुंडाळली होती. उजव्या खांद्यावर धनुष्य लटकवले होते. खांद्यापर्यंत रुळणारे त्याचे केश संभार हवेने भुरभुर उडत होते. भुरभुर उडणारे केस पाठीवरील भाल्यातील बाणांचा स्पर्श करत होते. धबधब्याच्या पाण्याचे तुषार त्याच्या चेहऱ्यावर स्थिरावत होते. त्याची काया गौरवर्णीय होती. त्याच्या पिळदार शरीरावरील जुन्या जखमा त्याला योद्ध्याचे स्वरूप देत होते. 20 वर्ष वीरबाहू सतत याच कापरीवर येऊन तासनतास डोंगरावरून कोसळणाऱ्या पाण्याकडे पाहत राहायचा. तसे त्याचे या डोंगराच्या कापराशी जन्मापासून नाते होतेच. 25 वर्षापूर्वी याच डोंगराच्या कापरीवरील औदुंबराच्या वृक्षाखाली त्याची माता पद्मिनी प्रसूत झाली होती. डोंगरावरून कोसळणारे पाणी वाहत जाऊन पुढे नदीत रूपांतरित होते. ती नदी पुढे सागराला जाऊन मिळते. हे ज्ञान त्याला त्याचे मामा भवरसिंग यांनी दिले होते. भवरसिंग हे या जंगलातील सर्व आदिवासी कबिल्यांचे प्रमुख होते. त्यांच्या पिढ्यानपिढ्या याच जंगलात जन्माला आल्या होत्या आणि मरण पावल्या. जंगलाबाहेरचे जग जीवन कसे असते याची या आदिवासी कबिल्यातील फार थोड्याच लोकांना माहिती होती. मेळघाटामधील काही मुलींचा विवाह जंगलाच्या सीमानजीकच्या चिखलदरा येथील कबिल्यात झाला होता. चिखलदरा येथील कबिलावासींचे काही व्यावहारिक संबंध जंगलाबाहेरील व्यक्तींशी येत असत. त्यामुळे जंगलाबाहेरील सृष्टीची किंचितशी माहिती आदिवासींना मिळत होती. वीरबाहूला सुद्धा जंगलाबाहेरची सृष्टी जाणून घ्यायची होती. त्याबद्दलची उत्सुकता त्याच्या मनात दिवसेंदिवस वाढत होती. या डोंगरावरून पडणाऱ्या पाण्यासोबत तरंगत गेलो तर मी बाहेरचे जग नक्कीच पाहू शकणार. जी माणसं या जंगलात राहत नाहीत ती कशी दिसत असतील, त्यांचे रूप कसे असेल, त्यांचा रंग कसा असेल. डोंगरावरून दरीमध्ये पडून वाहणाऱ्या पाण्याकडे एकटक पाहत वीरबाहू स्वतःशीच पुटपुटला. वीरबाहूने आकाशाकडे पाहिले. सूर्याच्या नारंगी छटा आसमंतात उमटल्या होत्या. संध्याकाळ झाल्याने बगळ्यांचा थवा नदीकडून जंगलात परतला होता. वीरबाहूने खांद्यावरील धनुष्यबाण काढला. पाठीवरील भात्यातील तीर काढून क्षणाचाही विलंब न करता धनुष्याच्या दोरीवर लावला. त्याने आकाशात डोक्याच्या समांतर अंतरावर उडणाऱ्या बगळ्यावर एक डोळा बंद करून नेम धरला. घशातून किंचितशी हुंकार टाकली आणि उजव्या हाताने ताणून धरलेल्या धनुष्याच्या दोरीला सोडले. इतक्यात त्याच्या पाठीमागून त्याला वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. त्याने हळूच मागे वळून पाहिले. एक पट्टेरी वाघ दबक्या पावलाने त्याच्या दिशेने पुढे सरकत होता. अचानक वाघाच्या समोर आकाशातून एक बगळा येऊन पडला. त्या बगळ्याच्या शरीरात वीरबाहूने सोडलेला तीर अडकला होता. नागपुड्यांना फुगवत वाघाने बगळ्याचा गंध हुंगला. वीरबाहूकडे पिवळ्या चमकदार डोळ्यांनी रोखून पाहत तो वाघ गुरगुरला. वाघाने जबडा उघडून सुळ्यासारख्या दातामध्ये बगळ्याला पकडले. बाणावर पंजा ठेवून मानेला हिसका देत त्या वाघाने बगळ्याच्या शरीरातून तो बाण काढला. वीरबाहूने धनुष्याची दोरी ताणली आणि एक बाण वाघाच्या दिशेने सोडला. माझी शिकार खाण्याचे धाडस. धनुष्यातून बाण सोडताना रागाने वाघाकडे पाहत वीरबाहू म्हणाला. तो बाण सू सू आवाज करत वेगाने वाघाच्या कपाळात घुसला. कपाळात बाण घुसताच रक्ताचे ओघळ वाघाच्या नाकपुड्यापर्यंत पसरले. जिभेने नाकावरील रक्त चाटून वाघाने मोठी डरकाळी फोडली आणि धावत येऊन वीरबाहूच्या अंगावर झेप घेतली. वीरबाहूने जोराने हुंकार भरत वाघाचे पुढचे दोन्ही पाय
हाताने घट्ट पकडले. मागच्या 2 पायावर उभा राहिल्याने वाघाची उंची वीरबाहूच्या डोक्यापर्यंत येत होती. वाघाच्या कपाळावरील रक्त वीरबाहूच्या छातीवर टपकत होते. एखाद्या मल्लयुद्धाची भिडत पाहावी तसेच हे दृश्य दिसत होते. संपूर्ण ताकदीनिशी वीरबाहूने वाघाला रोखून ठेवले होते. वीरबाहूच्या पिळदार शरीराची पीळ उठून दिसत होती. खांद्यापासून मानेला जोडणारी मांसाची कांबे त्याचे सामर्थ्य दर्शवत होती. वीरबाहू रागाने वाघाच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता. हाताने पकडून ठेवलेल्या वाघाच्या पायांना त्याच्या कमरेपर्यंत आणत वीरबाहूने चपळतेने वाघाच्या पाठीवर टांग टाकली. एका हातातील वाघाचा पाय सोडून त्याने वाघाच्या कपाळावर घुसलेला बाण पकडला. बाणावर जोर देऊन तो बाण त्याने आणखी कपाळाच्या आत घुसवला. त्यामुळे होणाऱ्या वेदनेने तो वाघ झटपटत होता. मागच्या पायाच्या तीक्ष्ण नखांनी वाघाने जमिनीवर ओरखडले होते. मातीचा धुरळा उठला होता. वाघाच्या कपाळावरून रक्ताचे ओघळ वाहून जमिनीवर टपटप टपकत होते. हळूहळू वाघाच्या हालचाली आता मंदावल्या होत्या. तो निष्क्रिय होऊ लागला, परंतु सौम्यपणे तो वाघ नुसता गुरगुरत होता. वीरबाहूने आवळून ठेवलेला वाघाचा पाय सोडला. वाघ जमिनीवर कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात जमीन भिजली होती. वाघाच्या रक्ताने वीरबाहूचे हात लाल भडक झाले होते. रक्ताने माखलेले हात स्वतःच्या छातीला पुसून वीरबाहू वाघाच्या उघड्या डोळ्याकडे पाहू लागला. वाघाच्या गुरगुरण्याचा आवाजही आता बंद झाला होता. तेव्हा 2-3 बाण सनसनत येऊन वाघाच्या पोटात घुसले. वीरबाहूने मान वर करून ज्या दिशेने ते बाण आले त्या दिशेकडे वळून पाहिले. काही आदिवासी धनुष्यावर तीर लावून दबक्या पावलांनी त्याच्याकडे येत होते. वाघाशी द्वंद्व करताना खांद्यावरून निसटून जमिनीवर पडलेले धनुष्य उचलत करड्या करारी आवाजात वीरबाहू त्या आदिवासींना म्हणाला, पार्थिवावर बाण मारून त्यातनं रक्त सुद्धा निघायचं नाही म्हणजे वाघाची शिकार केलीस एकट्याने? ठेंगणीत देह यष्टी असलेल्या आदिवासी युवकाने आश्चर्याने विचारले. हा ठेंगणा युवक म्हणजे शेरू. त्याला आदिवासी कबिल्यातला नारदच समजत. मेळघाटात या कबिल्यातून त्या कबिल्यात तो वनव्यासारखा सगळ्या गोष्टी पसरवत असे. गोष्ट नुसत्या पसरवत नसे तर वाढवून चढवून दृश्यांचे वर्णन करीत असे. वाघाशी लढताना वीरबाहूलाही शेरूने पाहिले होते. तेव्हा लागलीच धावत जाऊन त्याने कबिलावासियांना वीरबाहूवर वाघाने हल्ला केल्याचे ओरडून ओरडून सांगितले होते. त्यामुळे कबिल्यातली माणसे वीरबाहूच्या मदतीला धावून आली होती. कबिल्यातील सर्व माणसे वीरबाहूच्या जवळ आली. त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत होता. मृत वाघाला पाहून त्यांनी घशातून विचित्र आवाज काढत आनंदाने वीरबाहूच्या नावाचा जयघोष केला. एक युवक झाडाजवळ गेला आणि हातातील कोयत्याने झाडाची लांब सडक फांदी तोडली. त्याच फांदीचा आश्रय घेऊन वाढलेली हिरवी वेल त्याने ओढून काढली. त्याच्या मदतीला आणखी 2 आदिवासी धावून गेले आणि सामूहिकपणे त्यांनी ती फांदी उचलून वाघाच्या पार्थिवाजवळ आणली. वाघाचे उघडे डोळे पाहून शेरूला अजूनही विश्वास बसत नव्हता. तो वाघ मृत आहे की जिवंत? त्याने श्वास रोखून ठेवत हळूच वाघाच्या पोटाला स्पर्श केला आणि पटकन मनगटाला झटका देत हात मागे घेतला. वाघाची काहीच हालचाल न झाल्याने त्याचे धाडस आणखीन वाढले. त्याने पुन्हा वाघाच्या पोटाला हात लावला. हो रे, मेला आहे तो. तोंड विस्फारून लाळ टपकवत हसत हसत शेरू म्हणाला. जोरानं बोलू नको, तुझ्या आवाजानं उठायचा. हो माग लांडगीच्या. शेरूच्या मनात भीती बसावी म्हणून एक आदिवासी ओरडला. त्याचे शब्द ऐकून शेरू घाबरून पटकन बाजूला झाला. कमरेला गुंडाळलेले मांडीपर्यंत लोंबकळणारे गव्याची चर्म सावरत शेरू काही पावले दूर जाऊन झाडाखाली बसला. आदिवासींनी तोडलेल्या फांदीला वेलीच्या सहाय्याने वाघाचे पाय बांधले आणि उलटे लटकवले. वाघाची शिकार या आदिवासींसाठी नवीन नव्हती, परंतु वीरबाहूने एकट्याने वाघाची शिकार केली हे विशेष. एरवी वाघाची शिकार करण्यासाठी हे सर्व आदिवासी टोळीने निघत असत. सापळा रचून ते वाघाची शिकार करत असत.
वीरबाहूने वाघाच्या कपाळात घुसलेला त्याचा बाण ओढून काढला. बाणाचे टोक किंचित वाकले होते. त्याने एरंडीचे एक पान खोडले आणि तो त्या पानाने बाणावर लागलेले रक्त पुसू लागला. वाकलेले बाण सरळ करू लागला. एक डोळा बंद करून बाणाला डोळ्यासमोर सरळ धरत तो बाणाला तपासत होता. वाघाला मारलेल्या त्याच्या बाणाविषयी त्याला अभिमान होता. त्या बाणाला वीरबाहू शौर्याचे प्रतीक म्हणून जतन करून ठेवणार होता. वार पठ्ठ्या! वीरबाहूच्या खांद्यावर हात ठेवत वीरबाहूचे मामा भवरसिंग म्हणाले. वीरबाहूने भवरसिंगकडे वळून पाहिले. मामा! स्मित करत वीरबाहू म्हणाला. भवरसिंग यांनी वयाची 60 पार केली असली तरी दमाने अजून ते ताजेतवाने होते. चालताना अजूनही त्यांना धाप लागत नव्हती. आदिवासी कबिल्याचे प्रमुख असल्याचा रुबाब त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. खरे तर त्यांचे नाव भवर, पण त्यांना भवर म्हणून हाक मारण्याची कुणाची हिंमत नव्हती. सगळे त्यांना आदराने बापू भवरसिंग म्हणायचे. भवरसिंग यांच्या केसासोबतच दाढी-मिशाही पांढऱ्या झाल्या होत्या, परंतु चेहऱ्यावर सुरकुत्या अजून पडल्या नव्हत्या. त्यांनी गेंड्याचे चर्म कमरेपासून गुडघ्यापर्यंत गुंडाळले होते. कमरेला कोयता लटकवला होता. गळ्यात वाघ नखाची माळ होती. नीलपंख आणि खंड्या या पक्ष्यांच्या पेसाचे तुरे कपाळावर वेलीमध्ये बांधून उभे केले होते. शाब्बास रे वीरबाहू! अभिमान आहे मला तू माझा भाचा असल्याचा. अरे उगाच तुझं नाव वीरबाहू ठेवलं का? हसून बोलत असताना हळूहळू भवरसिंग यांचे हास्य मंदावले. त्यांनी जवळील औदुंबराच्या झाडाकडे पाहिले. त्या औदुंबराच्या झाडाखाली 25 वर्षापूर्वी वीरबाहूची माता पद्मिनी प्रसूत झाली होती. त्या आठवणींनी भवरसिंग यांचे डोळे किंचित पाणावले होते. पापण्या लपलपवून त्यांनी अश्रू जिरवले. फांदीवर लटकवून ठेवलेल्या वाघाकडे भवरसिंग यांनी नजर वळवली. चला र उचला, घ्या खांद्यावर! करारी आवाजात भवरसिंग साथीदारांवर ओरडले. 4 धष्टपुष्ट आदिवासींनी वाघाला उलटे लटकवलेली फांदी खांद्यावर उचलली. मामाच्या डोळ्यातील पाणी पाहून काहीतरी विचार करत वीरबाहू क्षुब्ध झाला होता. भवरसिंग यांनी शेरूकडे पाहिले. अरे होतंय का तुझ्यानं लांडगीच्या? भवरसिंग शेरूला ओरडत म्हणाले. शेरू लाल दगड एकावर एक आदळून अग्नी प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करत होता. अतिप्रयत्न करून सुद्धा त्याच्याने काही केल्या अग्नी प्रज्वलित होत नव्हती. तो अगदी घामघूम झाला होता. त्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले होते. फकीरा घे र तू याच्या हातातून, त्याला फक्त तोंडानं आग लावायला जमतं, एका काळ्याशार माणसाकडे पाहून भवरसिंग म्हणाले. फकीरा धावत शेरूजवळ जाऊन गुडघ्यावर बसला. बाजूला पडलेल्या मशालीवर ओतलेले चरबीचे तेल बोटाने चेपून पाहिले. फकीराने कोरडे गवत एकावर एक नीट ठेवले. शेरूच्या हातातून तो लाल दगड घेऊन फकीराने संपूर्ण ताकदीने दगडाचे घर्षण सुरू केले. फकीरा हा भवरसिंग यांचा अतिशय महत्त्वाचा माणूस होता. त्याचा तो अंगरक्षकच समजा. एका गेंड्याशी एकटा द्वंद्व करू शकतो इतका मजबूत आणि पिळदार त्याची शरीरयष्टी होती. जंगलात जिवंत राहण्यासाठी शक्तिशाली असणे खूप आवश्यक असते. जो दुर्बल तो संपला. प्रकृती जगण्याची पुन्हा संधी देत नाही. त्यामुळे सर्व आदिवासींची देहयष्टी मजबूत होती, परंतु वीरबाहू त्यात अधिक शक्तिशाली होता. फकीराने अग्नी पेटवला आणि त्यावर मशाल उभी केली. मशाल पेटवल्यावर सर्व चालू लागले. रातकिड्यांचा किर्र आवाज सर्व दूर घुमत होता. टिटवीची टिवटिवाट अधूनमधून ऐकू येत होती. हवेवर तरंगणारे काजवे चोहोबाजूने लुकलुकत होते. रानात दूर कुठेतरी रानटी कुत्रे आणि कोल्हे हेल वाढवून ओरडत होते. मशालीच्या प्रकाशात वाट काढत ही टोळी कबिल्याच्या दिशेने निघाली होती. वाघाला लटकवून नेताना पाहून झाडाला एकमेकांना बिलगून बसलेली माकडे कर्णकर्कश आवाज करून ओरडू लागली. तो वाघ जिवंत आहे असा गैरसमज त्या माकडाला झालेला असावा. टोळीच्या मध्यभागी भवरसिंग आणि वीरबाहू होते. वीरबाहूचा आत्मविश्वास आज अधिकच उंचावला होता. जंगलातील सगळ्या हिंस्र प्राण्यांची एकट्याने शिकार केल्याने तो भविष्यात कबिल्याचा प्रमुख होणार
हे नकळत त्यांनी सिद्ध केले होते. भंवरसिंग यांनाही या गोष्टीचा आनंद झाला होता. त्यांच्यानंतर त्यांचा भाचा कबिलाचा प्रमुख होणार होता. त्यांच्यासाठी गर्वाचीच बाब होती ही. आज भंवरसिंग यांचा मुलगा जिवंत असता तर कदाचित तो कबिलाचा प्रमुख झाला असता. काही वर्षापूर्वी वाघाच्या हल्ल्यात त्यांच्या पुत्राचा मृत्यू झाला होता, परंतु आता पुत्रविरहाच्या शोकात भंवरसिंग यांना बुडण्याची आवश्यकता नव्हती, कारण स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी वीरबाहूला वाढवले होते. पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून मोठे व्हावे, अगदी तसेच वीरबाहू भंवरसिंग यांच्या पावलावर पाऊल ठेवून मोठा झाला होता. परंतु त्याचे खरे पिता कोण, हा प्रश्न सतत त्याच्या मनात विचारांचे वादळ निर्माण करीत असे. वीरबाहूच्या मनात उठणाऱ्या या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर कधी त्याच्या मातेनेही त्याला दिले नव्हते आणि भंवरसिंग यांनी सुद्धा दिले नव्हते. या प्रश्नाच्या शोधाला वीरबाहूने जीवनाचे ध्येय बनवले होते. त्याला विश्वास होता एक दिवस तो त्याच्या पित्याचा शोध घेणारच. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.